कॅम्पस नावाची फिल्म होती या सगळ्या टीमची, सईद अमनकर, अंकुश चौधरीची कॅम्पस नावाची फिल्म. तर त्यांच्या एक मोठ्या हॉटेलमध्ये त्यांची पत्रकार परिषदमध्ये मला त्या लोकांशी इंटरॅक्ट करता आलं, त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या. याच्यातला सगळ्यात शेवटचा मुद्दा मी फक्त आता घेतो, कारण की वेळ संपत आली मला माहिती आहे. अजय धवने सरांनी बाबू कक्कड यांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा केला होता आणि त्या कार्यक्रमासाठी रमेश देव प्रमुख पाहुणे होते. त्यांच्या कलासाधक नावाचा पुरस्कार ज्यामध्ये त्यांनी शोभा कोठे यांनाही बोलवलं होतं, माया जाधव, शोभा कोठे आले होते तेव्हा त्यांनी शिपा जोशींचा सन्मान केला होता. आशालता वापगावकर ताई आल्या होत्या, त्यांनी कापसे मॅडम यांचा सन्मान केला होता. माया जाधव यांनी भाग्यलक्ष्मी देशकर यांचा सन्मान केला होता. तर हे कलासाधकाच्या निमित्ताने ही मंडळी चंद्रुबात आली होती आणि ही जबाबदारी सुद्धा माझ्याकडेच होती. याच्यातला फक्त मी रमेश देव हा विषय शेवटचा याच्यावर थांबतो. मला माहिती आहे वेळ झालेली आहे. रमेश देव सरांना अजय सरांनी सांगितले की अरे रमेश देव सरांना घरी जाऊन त्यांना घेऊन यायचं आहे. मी त्यांच्या घरी मी अंधेरीच्या बँड्राच्या ठिकाणी, अंधेरी बँड्रा रोडवर त्यांचं एक मोठं आहे. वर बाबा राहतात, अजिंक्य राहतो, मग अभिनय देव राहतात. ही सगळी फॅमिली एकाच बिल्डिंगमध्ये राहतात. प्रत्येक फ्लोअर त्यांचा आहे. आणि मग मी पहिल्यांदा रमेश देव सरांच्या घरी गेलो. अजिंक्य देव बसलेले आहेत, सीमादेव बसलेले आहेत, रमेश देव बसलेले आहेत, सगळी घरची मंडळी बसली आहे. आणि आपण आपला जो घाबरला माणूस पहिल्यांदा कुठली गुहेत जातो असं त्या पद्धतीने वाटवतो. आणि त्याने एकदम मला रे बस नाश्ता करतो काय, पाणी दे, नाश्ता कर. सीमादेवांशी आपण जे रमेश देव सीमादेव ही जोडी अमिताभ बच्चनची फिल्म आनंद फिल्ममुळे आपण रमेश देव सीमादेवला ओळखत कोणी नाही. आणि ते डोक्यात इतकं असलेलं होतं रमेश देव सीमादेव. आणि सीमादेव स्वतःच्या हाताने पाणी देत आहेत, विचारपूस करतायत, बोलतायत, आपल्याला नाव विचारतायचा आनंद एक वेगळाच होता. आपण सेलिब्रिटी झालो काय असं वाटायला लागलं होतं त्यावेळेला, की कुठली सेलिब्रिटी आपल्याला विचारताय. आपण सेलिब्रिटीसाठी विचारायला धावपळ करतो ना, मॅडम तुम्हाला काही पाहिजे का, तुम्हाला काही हवं का. पण सेलिब्रिटी आपल्याला विचारतायत की तुम्हाला काही हवं आहे का. तर याच्यासारखा आनंद दुसरा काय. संजीवनी जाधव फार मोठे ॲक्टर आहे, जेव्हा त्यांच्या घरी गेलो होतो त्या स्वतःच्या हातानं ताव्यावर मासा करून मला ते खाऊ घालत होते. म्हणजे संजीवनी जाधव स्वतःच्या हाताने मला मासा खाऊ घालते, वा त्याच्यापेक्षा आनंद दुसरं काय असणार आयुष्यात. तसं त्या घरात गेल्यानंतर सीमादेव त्यांनी सांगितले की बा त्यांना घेऊन जा, काळजीनं हळू व्यवस्थित घेऊन जा. आणि मग आम्ही त्यांच्या घरून मुंबई एअरपोर्ट आणि मुंबई एअरपोर्टवरून नागपूर एअरपोर्ट आणि नागपूरवरून जेव्हा चंद्रपूरचा प्रवास सुरू झाला आणि बाबांची चिडचिड सुरू झाली. तुम्हाला आठवत असेल 10 वर्षाआधी चंद्रपूर नागपूर रोड हा किती भयंकर होता. रोडच नव्हता, गड्डेच गड्डे, खड्डेच खड्डे होते. आणि रमेश देव सरांची तब्येत प्रचंड, कारण की वय त्यांचं 80 होतं. आणि त्या खड्ड्याचा प्रवास करून त्यांना मी जेव्हा आणलं तेव्हा सुशील तू कुठल्या जन्माचा माझा बदला घेतोयस, तू मला आपल्या गावात बोलून तू मला सांगितलं एक आणि आणलं कुठं. मला असं वाटलं की खूप छान असेल. म्हटलं हे काय माझ्या हातात नाही ना. म्हटलं बाबा रस्ते तयार करणं वगैरे. मी आपलं काहीतरी बोलायचं बोलत त्यांना शांत करत, कारण ते चिडून गेलं तेव्हा. प्रचंड त्यांना त्रास व्हायला लागला गाडीमध्ये येऊन. आणि आले, संध्याकाळचा कार्यक्रम होता, कार्यक्रमात ते उपस्थित होते आणि पाहुणे म्हणून तिथे सुधीर भाऊ पण होते. आणि रमेश देवांनी बोलता भाऊनं डायरेक्ट म्हणाले की का हो भाऊ, तुमच्या गावात मी आलो आणि काय रस्ते हे सगळे मला हे झालं. आणि प्रचंड लोकांच्या टाळ्या, भाऊंची विरोधक असणारे लोक असतील खूप सारे. तर त्यांना असं वाटलं की हा भाऊला टोम नाही, रमेश देवांकडनं पेपरची बातमी. आणि टाळ्या पडल्या. सुधीर भाऊ आहेत, सुधीर भाऊ त्याचं उत्तर नाही देतील, ते भाऊच कसले ना. भाऊ जेव्हा आले मंचावर तर भाऊ म्हणाले की मला कळलं नाही म्हणे की रमेश देवानंतर माझं भाषण का बरं ठेवलं. तर भाऊंनी बोलताना तो टोमण्याचं उत्तर इतकं सुंदर दिलं. मला ते ती जुगलबंदी अजूनही आठवते. ते भाऊ म्हणाले रमेश देवांना की भाऊ रमेश देव साहेब तुमची मी मनापासून माफी मागतो. मी नाही तर महाराष्ट्र सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मी तुमची मनापासून माफी मागतो जे काही तुमचे हाल झाले. त्यांना सांगायचं होतं की सरकार आमचं नाही, काँग्रेसचं सरकार आहे. आणि जे काही तुमचे हाल झाले असतील ते माझ्यामुळे झालेले नाही आहे. त्यामुळे तरी तुमचे जे काही माझ्या गावात येताना जे काही हाल झाले त्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे मी तुमची मनापासून माफी. आणि जे टाळ्या रमेश देवांच्या वाक्याला पडल्या त्याच्या किती प्रचंड टाळ्या भाऊंच्या त्या वाक्याला आल्या की बाबा हे सगळे जे काही हाल झाले आमचं सरकार येतं आम्ही सुंदर करून देऊ असं त्यांना तिथे सांगायचं होतं. आणि आताचे रस्ते सुंदर झालेलेच आहे, त्यात काही वाद नाही. तर
कार्यक्रम सुरू असताना रमेश देवांनी मला तिथे रमेश देवांनी मलाही उद्धार केला, काय कुठे तो सहारे, काय रे कुठे आणलं वगैरे त्यांनी भाषणात मला त्यांनी म्हटलं. आणि मला नंतर त्यांनी फोन करून बोलवलं. मी म्हटलं काय झालं बाबा, मला त्रास होतोय, मला कसं तरी वाटतंय, थोडंसं टेन्शन आलं. मग म्हटलं काय झालं बाबा, म्हणाले की दवाखान्यात जावं लागेल आपल्याला. आणि म्हणून मग आम्ही प्रियदर्शनीमधनं तातावरांचा दवाखाना बाजूलाच होता, तर आम्ही तातावरांचा दवाखाना होतो. आणि मला थोडंसं टेन्शन आलं, कारण की आपण सकाळी सीमादेव, आपण रमेश देवांच्या घरी होतो. सीमादेव सगळ्या मुलांनी उडून बाबांना घेऊन जा व्यवस्थित वगैरे म्हटलं. आणि यांची तब्येत एक मनात पाल चुचुकली, बाबा काही जर झालं, इतका मोठा माणूस आपल्या गावात, आणि जर यदा कदाचित जर काही झालं तर आपण काय उत्तर देऊ, कसं बोलू, कसं उत्तर देऊ, मला टेन्शन आहे. मला पण ते थोडक्यात निभावलं. त्यांनी सलाईन लावून घेतल्यानंतर इंजेक्शन तातावर सरांनी छान त्यांनी ट्रीटमेंट केली आणि ते बरे झाले. मग मी त्याच रमेश देवांना नंतर जेव्हा हॉटेलमध्ये गेलो, ते रमेश देव सर छान गाणं लावून डान्स काय करतायत, ते म्हणाले मला केळ दे, मला दूध दे, ते जर केळ टाकून कुस्करून ते खात काय, जुनी गाणी लावून नाचत काय. म्हटलं काय भन्नाट व्यक्तिमत्व आहे. आणि 80-82चं वय त्यावेळेला जेव्हा मी त्यांना एअरपोर्टवरून गेलो होतो, मला हात पकडायचे, पण जेव्हा लोक यायचे तेव्हा हात सोडले, थोडं दूर होतो जरा, बरं नाही वाटत तिकडं, तू दूर राहा माझ्यावर. अरे म्हटलं बाबा तुम्हीच पकडता, हां समजून घे ना म्हणे मला, कसं तू करतो म्हटलं. हां मात्र पब्लिक आल्या तर त्यांनी कधी आधार नाही, कारण की त्यांचं खरं प्राण जे होतं ते होती पब्लिक. त्यांना पब्लिक समोर असल्या तर कशाला आधाराची गरज आहे, काही पब्लिकच त्यांच्यासाठी. त्या सगळ्या कलावंतांचा फॅन वर्गच त्यांना जगवत ठेवलं आहे. जे काही असते काही फॅन वर्ग, जे काही कलावंत मोठी आहेत ना, त्याला अर्धाधिक कारण तर आपल्यासारखे लोक आहेत. आपण त्यांच्या इतकं जीवापाड प्रेम करतो, त्यामुळे त्यांना काही होत नाही की नाही होऊ देणार नाही, कारण की आपल्याला प्रेम करणारी फॅन मंडळी त्यांच्या अवतीभोवती आहे. तर असे बाबा जेव्हा जाण्याचा वेळ, त्यामुळे तू सुशील इथे माझ्यासाठी घर शोध, मी इथेच राहील, पण त्या रस्त्याने परत काही मी जाणार नाही, तू मला काय पण सांगू नको, मी त्या बसनी. मग आम्ही परत जुगाड लावून कसं तरी करून AC 3 टायरचं तिकीट मिळालं आणि त्यांना आम्ही ट्रेननी नागपूरला सोडलं. तिथे आनंद आंबेकर आणि मी गाडी घेऊन उभे होतो. पुन्हा बाबांना नागपूर रेल्वे स्टेशनला घेऊन एअरपोर्टला आम्ही दोघे परत मुंबईच्या दिशेने निघालो. तर त्याच्यातली आणखी एक छोटीशी आठवण मला आठवते. बाबा म्हणाले काय रे तुला जनगणमन येतं का, म्हटलं हां हां येतं, म्हणून दाखव. म्हटलं इथं, म्हणजे आम्ही फ्लाईटमध्ये बसलो आजूबाजूला आणि तरी मला जनगणमन म्हणायला लावलं, मी म्हणून दाखव. अच्छा भारत माझा देश येतो, म्हटलं हां येतं, म्हण ठीक आहे ना म्हणून दाखवलं. अरे वा तुला येतं म्हणे, मला नाही येत म्हणे. मला बघत होतो म्हणजे आजच्या पोरांना पिढीला येतं की नाही. मी म्हटलं बाबा मला काय रे तुझं काय प्लॅन आहे, पुढे काय करणार आहेस तू. म्हटलं मला फिल्म करायची आहे, माझ्याकडे चंद्रपूरचा एक छान विषय माझ्या डोक्यात आहे. तर बघा सर किती गमतीची गोष्ट आहे. रमेश देव मला म्हणतात की हे जेव्हा फिल्म तू करशील ना तर अजिंक्यला घे. म्हणजे बघा वडील म्हणून ते किती आहे की आपल्या मुलाला काम मिळावं, ते तिथे आपल्या मुलाला घे माझ्या, असं सुद्धा सांगणारे ते वडील होते. की आपण म्हणतो की बा हे मोठे, यांना काय सांगायची गरज नाही, पण त्यांना काही वाटलं नाही की सुशील सहारे कोण डिरेक्टर होणार आहे की नाही माहीत नाही, या खरंच फिल्म कर. पण त्यांनी म्हटलं की सुशील ही फिल्म जेव्हा करशील ना तर अजिंक्यला घ्या. मात्र तेव्हा अजिंक्यचं करिअर थोडंसं डाऊनफॉलला होतं. तेव्हा एक वडील म्हणून आपल्या मुलाबद्दलची काळजीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यातनं, त्यांच्या बोलण्यातनं ती जाणवत होती. नशिबाने आम्ही परत त्यांच्या घरी गेलो आणि त्यांना तिथे सोडलं. आणि मला इतका आनंद वाटला की इतक्या छान, म्हणजे एका देवळात एका मंदिरात जाता आलं, यांच्याशी भेटता आलं, बोलता आलं आणि इतके छान संबंध. त्यांनी नंतर पण फोन केला तर ते बोलायचे, सांगायचे छान. तसा कधी दुजाभाव केला नाही की बा कोण चंद्रपूर, कोण सुशील सहारे आणि आम्ही कोण, असा कधीही भाव मला आत्तापर्यंत कुठल्याही कलावंताच्या नजरेतनं दिसला नाही. जितकं सांगण्याचा प्रयत्न करता येईल 1 तासाच्या वेळामध्ये मी तेवढं सांगण्याचा प्रयत्न केला. काय राहिलं असेल तर पुन्हा कधीतरी गप्पांमध्ये बोलू नक्की. धन्यवाद.